एका रात्रीमध्ये हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाली. भारताचा नकाशा, भारताची राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती आणि असंख्य असे व्यक्ती एका घटनेने पूर्णपणे भरडून गेले. ती घटना आजही भारताच्या राजकीय व्यवस्थेवर, समाज व्यवस्थेवर परिणाम करून गेलेली आहे. ती घटना कोणती ही माहिती असणे गरजेचे आहे. नेमका कोणती अशी घटना आहे की ज्यामुळे आजही भारताला त्याचे परिणाम भोगावे लागत आहे. आजही त्या घटनेमुळेच एक विशेष लक्ष भविष्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा भारतीय व्यवस्थेला त्याकडे द्यावे लागत आहे. ती घटना म्हणजे भारताची फाळणी. भारताला स्वातंत्र्य 1947ला मिळाले, परंतु हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची पहाट सोपी नव्हती, सहज नव्हती. कारण या घटनेनंतर 1,40,00,000 लोकांना आपली मूळ जमीन, मूळ घर, आपली जागा सोडून भारतामध्ये यावे लागले. आणि यावेळेस भारतामध्ये येत असताना लाखो लोकांचे बळी गेले आणि स्त्रियांची अब्रू लुटण्यात आली होती. ही घटना भारताच्या इतिहासातील एक अतिशय वाईट घटना असे आपण म्हणू शकतो, काळा डाग म्हणू शकतो. आणि त्याचा परिणाम आजपर्यंत आपण भोगत आहे. फाळणीची ही घटना अचानक नाही झाली. त्याची बीजे अनेक दशकापूर्वी, म्हणजे 1947ला भारत स्वतंत्र होण्यापूर्वी अनेक दशकापूर्वी ती रोवली गेली होती. त्याचे नेमके कारण काय? या घटनेला कोण जबाबदार? हा प्रश्न नेहमी इतिहासामध्ये विचारला जातो. 1857चा उठाव भारताच्या इतिहासाला एक वेगळे वळण देणारी घटना होती. यामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोघांनी एकत्र येऊन ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. ब्रिटिश आपली सत्ता मजबूत करण्याचा प्रयत्न करत असतानाच 1857चा उठाव त्यांना भीतीदायक वाटला. म्हणून ब्रिटिशांनी यावेळी आपली नीती चेंज केली, नीतीमध्ये बदल केला आणि फोडा आणि झोडा, डिवाइड अँड रूल या शस्त्राचा वापर करून त्यांनी भारतातील हिंदू आणि मुस्लिमांमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि त्या दृष्टिकोनातून पहिला प्रयत्न केला 1905ची बंगालची फाळणी. बंगालची फाळणी करण्याचा उद्देश ब्रिटिशांनी प्रशासनाचा ठेवला. खरा अर्थ बघितला तर हिंदू आणि मुस्लिम या दोन बहुसंख्य असलेला भाग, मुस्लिम वस्तीचा आणि बहुसंख्य हिंदू वस्तीचा भाग वेगळा करणे आणि त्यामधून एक वेगळा प्रकारचा असंतोष त्यांच्यामध्ये निर्माण कसा होईल, हा उद्देश लॉर्ड कर्झनचा होता. परंतु या घटनेविरुद्ध जनमानसांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी स्वदेशी आंदोलन सुरू झाले आणि शेवटी 1911ला ब्रिटिशचा हा प्रयत्न फसला. परंतु तरी सुद्धा ब्रिटिश शांत बसणारे नव्हते. 1906ला मुस्लिम लीगची स्थापना झाली. उद्देश होता मुस्लिमांना राजकीय प्रतिनिधित्व प्राप्त करणे. मुस्लिमांसाठी वेगळा राष्ट्र किंवा वेगळा देश अशी भावना त्यावेळेस मुस्लिम लीगच्या नेत्यांमध्ये नव्हती. त्यानंतरची घटना झाली 1909 मोर्ले मिंटो सुधारणा ऍक्ट. यामध्ये इंग्रजांनी परत धार्मिक प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला. नंतर मुस्लिम लीगचे नेते, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आणि मुस्लिम लीगच्या नेत्यांमध्ये अल्लामा इक्बाल यांनी 1930 मध्ये आणि त्यानंतर मोहम्मद अली जिना यांनी आपला स्वतंत्र राष्ट्र किंवा मुस्लिमांसाठी वेगळे राष्ट्र हा जो उद्देश आहे, ही जी भावना आहे, ही प्रत्यक्षपणे सक्रियपणे बोलून दाखवली. आणि द्विराष्ट्र सिद्धांताची जो विचार आहे, जी संकल्पना आहे, ती मुस्लिम लीगने पुढे चालवली, आक्रमक पद्धतीने पुढे चालवली. मुस्लिमांसाठी वेगळे राष्ट्र आणि तो प्रचार मोहम्मद अली जिना यांनी पुढे नेला. आणि ब्रिटिश नेहमी या घटनेचा, या विचाराचा, या मतभेदाचा फायदा घेत आले. 1947ला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी जी घटना झालेल्या, जी पार्श्वभूमीवर ब्रिटिशांनी आपले धोरण राबवले आहे, त्या घटनेमध्ये दुसरे महायुद्ध सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आणि त्यानंतर स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी भारतामध्ये दंगली सुरू झाल्या आणि अशा पद्धतीच्या ह्या दंगली बंगालमध्ये, नौखाली प्रदेशामध्ये दंगली सुरू झाल्या आणि याचा परिणाम इतका वाईट होत गेला की शेवटी मुस्लिमांसाठी वेगळे राष्ट्र यासाठी तरतूद प्रशासनामध्ये करावी लागली. 16 ऑगस्टचा दिवस तर हा मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती दिवस ठेवला, डायरेक्ट ॲक्शन डे. यामध्ये दंगली झाल्या, असंख्य निरपराध लोक मारले गेले आणि या निरपराध मारल्यानंतर मुस्लिम लीगने आपला जो विचार आहे, हिंसक दृष्टिकोनातून पाकिस्तानची निर्मितीची जी भावना व्यक्त केली, त्यावर पर्याय नव्हता. आणि अशा या ऐतिहासिक घटना भारताच्या स्वातंत्र्याची होती. त्या स्वातंत्र्याच्या घटनेच्या नंतर लगेचच अशा पद्धतीच्या दंगली भारतामध्ये घडल्या. तो दिवस म्हणजे 16 ऑगस्ट. फाळणीनंतर पंजाब आणि बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. निरपराध लोक, लहान, वृद्ध स्त्रिया, वृद्ध व्यक्ती हे आपला जीव वाचवून भारत देशामध्ये स्थायिक झाले आणि अशा ठिकाणी तयार झालं. 14 ऑगस्टला भारत पाकिस्तानची निर्मिती, 15 ऑगस्टला भारताची स्वातंत्र्य दिन आणि 16 ऑगस्ट भारतामध्ये, पाकिस्तानमध्ये जातीय दंगली, धार्मिक त्याला तेढ निर्माण झाला. फाळणीचा इतिहास अभ्यासनाचा उद्देश द्वेष पसरवण्याचा नाही, तर विभाजनाची किंमत किती मोठी असते हे समजण्यासाठी आहे. म्हणून आजपर्यंत भारताचे तुकडे होत गेले आणि त्याची किंमत भारत प्रत्येक वेळी मोजत आहे. परंतु अशी घटना आजच्या काळात भारताला परवडणारी नाही. म्हणून भारताची राष्ट्रीय एकात्मता आणि भारताची अखंडत्व कायम ठेवणे हे आजच्या पिढीचे कर्तव्य आहे. धन्यवाद.